ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा चौथा अध्याय हा 175 ओव्यांचा आहे. या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकार हेमाडपंत यांनी संत पृथ्वीवर अवतार कधी घेतात या प्रश्नावर भाष्य केलं आहे. ते म्हणतात, जेव्हा लोक धर्मशास्त्रांचं वचन मानत नाही, जेव्हा कोणीच कोणाचं ऐकत नाही, जेव्हा जातीधर्मात द्वेष निर्माण होतो, तेव्हा संत पृथ्वीवर अवतार घेतात. जेव्हा लोक पैसा, मानपान आणि स्त्री यांना सुखाचं स्थान मानून परमार्थाकडे पाठ फिरवतात, तेव्हा संत पृथ्वीवर अवतार घेतात. जेव्हा लोक फक्त पोट भरणं आणि विषय सुख भोगणं यातच रमून जातात, नीतिभ्रष्ट होतात, दीन दुबळ्यांना जगणं अशक्य करतात, तेव्हा सत्पुरुष संत अवतार घेतात. गीतेच्या वचनाप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ग्रंथकार म्हणतात, संत हे मूळचे मुक्त असतात. त्यांचा अवतार दुसऱ्यासाठी झालेला असतो. हेमाडपंत म्हणतात, धर्मकार्य धर्म जागृती करुणी अवतार कार्य संपादिती होता निज कार्य परिपूर्ती अवतार समाप्ती करितात. अशा संतांचं आणि सद्गुणांचं वर्णन करता करता वेद सुद्धा थकले आणि आपल्या 4 वाणी सुद्धा थकल्या. श्रोते हो, इथे आपण जे बोलतो त्या बोलण्याचं रहस्य ग्रंथकाराने सांगितलं आहे. वाणी म्हणजे वाचा, ती 4 प्रकारची असते. पहिली परावाणी अर्थात स्फुरण, जे बेंबीजवळ होतं. दुसरी पश्यंती, जी हृदयस्थानी असते. तिसरी मध्यमा, जी कंठस्थानी असते. चौथी वैखिरी, जिच्या मार्फत तोंडातून शब्द बाहेर पडतात. ही वाणी 6 शास्त्रे 18 पुराणे जेव्हा देवांचं वर्णन करता करता थकतात, तेव्हा आपल्या हातात फक्त एकच राहतं, ते म्हणजे नमस्कार करणं. हेमाडपंत म्हणतात, जीभ साखरेचा स्वाद घेते, पण तिला ज्याप्रमाणे गोडवा काय हे सांगता येत नाही, अगदी तसंच साईनाथांचं वर्णन, साईनाथांचे गुण हे मला सांगता येत नाही. इथे ग्रंथकार गोदावरीचं महात्म्य खूप सर्वांग सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात, गोदावरीच्या तीरी शिर्डी गावी सबका मालिक एक हा महान संदेश देणारा हा संत अवतरला. त्या गोदावरीचे जल पवित्र आहे. इथे कितीतरी संत महात्मे होऊन गेले. संत तुकाराम, संत ज्ञानदेव, निवृत्ती महाराज, मुक्ताबाई, जनाबाई, गोरा कुंभार अशा कितीतरी विभूतींचे पाय गोदावरीला लागले. अर्थात शिर्डी म्हणूनच साईनाथांनी निवडली. ओवी क्रमांक 43 ते 53 ग्रंथकार साईनाथांचं आध्यात्मिक स्वरूप इतक्या उच्च पातळीवर नेऊन सांगतात. ते म्हणतात, साईनाथांनी अध्यात्मातील मुख्य अडथळा संसार जिंकलाय. शांती हे त्यांचं भूषण आहे. हे वैष्णवांचं माहेरघर आहे आणि ज्ञानाचं भांडार आहे. साईनाथांना कशाची आसक्ती नाही. जीवनातील भरभराट आणि नुकसान यापासून साईनाथ हजारो मैल लांब आहेत. त्यांचं अंतरंग आरशाप्रमाणे निर्मळ आहे. परमेश्वराची याद, नामस्मरण हीच त्यांना ओळखण्याची खूण आहे. जेव्हा सारं जग निद्रिस्त असतं, तेव्हा ते जगाच्या कल्याणासाठी जागे असतात. आणि जेव्हा सारं जग मोहमायेत रमून जातं, तेव्हा हा योगी राणा नामस्मरणात रमून जातो. ग्रंथकार म्हणतात, शिर्डीचा महिमा मी काय वर्णावा. शिर्डी ही आमच्यासाठी पंढरपूर, हीच आमच्यासाठी जगन्नाथपुरी, हीच आमच्यासाठी काशी, हीच आमची गया. शिर्डी आमचा त्र्यंबकेश्वर, हेच आमचं उज्जैन. साई आमचा राम, साई आमचा श्याम.
गंगा यमुना सरस्वतीचा संगम आम्हाला शिर्डीत दिसतो. पंढरीचा विठोबा आम्हाला बाबांमध्ये दिसतो. इतकंच नव्हे, शिर्डीतला प्रत्येक भक्त आम्हाला पंढरीचा वारकरी वाटतो असं ग्रंथकार म्हणतात. इथे एक छानसं गोड कथानक ग्रंथकार हेमाडपंत यांनी सांगितलंय. भगवंतराव क्षीरसागर नावाचे गृहस्थ होते. त्यांचे वडील विठ्ठलाचे भक्त होते. ते नित्य नियमाने पंढरीची वारी करत. दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि घरातल्या लोकांना विठ्ठलाची पूजा, नैवेद्य, पंढरीची वारी काहीच आठवली नाही. एवढंच नव्हे, ती बंद झाली. हे साईनाथांनी मनोमन जाणलं. त्यांनी भगवंतरावांना बोलावलं. साईनाथ म्हणाले, तुमच्या घरी विठ्ठलाला नैवेद्य होत नाही म्हणून मी उपाशी राहतो. त्याला ही याद राहावी म्हणून मी तुम्हाला शिर्डीला आणलंय. अशीच अनुभूती महान संत दासगणू महाराज यांना आली. दासगणू महाराजांना विशेष पर्वात शाही स्नानात प्रयाग तीर्थाला स्नानाला जायची तीव्र इच्छा निर्माण झाली. ते बाबांची परवानगी घेण्यासाठी जेव्हा आले, बाबा म्हणाले, अरे यासाठी इतकं दूर जाण्याची गरज काय? शिर्डी हेच प्रयाग आहे. बाबांचं हे बोलणं पूर्ण होता ना होता तोच बाबांच्या चरणी दासगणू महाराजांनी आपलं मस्तक ठेवलं. काय आश्चर्य! बाबांच्या पायाच्या दोन्ही अंगठ्यातून गंगा आणि यमुनेची धार निघाली. हा चमत्कार प्रत्यक्ष दासगणूंनी पाहिला. ते सद्गतीत झाले आणि त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे रचना बाहेर आली. अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरु राया, जड जीवाते भावी ताराया, तू नौका सदया. वेणी माधव आपण होऊन प्रयाग पद केले, गंगा यमुना दोन्ही अंगुष्टी प्रवाह दाखवले. यमन म्हणावे तरी ठेवसी गंधावरे प्रेमा, हिंदू म्हणावे तरी राहसी मशिदी सुखधामा. धनिक म्हणावे तरी तुला तरी भिक्षाटन करिसी, फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी. शिर्डीचा हा महान योगी 16व्या वर्षी कडुनिंबाच्या झाडाखाली शिर्डीत प्रथम अवतरला. त्यांचे आईवडील, त्यांचे जन्मठिकाण त्यांनी कधीच कुणाला दाखवले नाही. कितीतरी वेळा भक्तांनी त्यांना विचारलं, पण त्यांनी त्याविषयी काहीच भाष्य केलं नाही. ही सुंदर पोर नाना चोपदारांच्या वयोवृद्ध आईला लिंबवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेलं दिसलं. ग्रंथकार म्हणतात, दिवसा नव्हे कोणाची संगती, रात्रीसी नाही कोणाची भीती, आली कोठूनही बालमूर्ती, आश्चर्यचित्ती सकळी का. एक दिवशी मोठं नेवल घडलं. एका व्यक्तीला खंडोबाचा संचार आला. लोकांनी संचार आलेल्या व्यक्तीला विचारलं, आमच्या गावात आलेला हा तरुण मुलगा कोण आहे? संचार आलेल्या व्यक्तीने उत्तर दिलं, गावकुसाजवळील निंब वृक्षाच्या बुडाशी खोडा खंदा, तिथे या पोराचा ठाव ठिकाणा लागेल. श्रोते हो, घडलंय अगदी तसंच. भक्तांनी निंब वृक्षाच्या मुळाशी कुदळी मारताच तिथे काही विटा दिसल्या. त्यांचा थर दूर करताच एक भुयार सगळ्यांना दिसलं, ज्यात 4 जळत्या समया दिसल्या. सर्वांनी खोदून खोदून तरुण साईंना याबद्दल विचारलं. ते उत्तरले, हे माझ्या गुरुचे स्नान, हे माझ्या गुरुचे स्थान, अति पवित्र हे माझे वचन आहे, तैसेच करा हे जतन, माना मदवचन एवढे. साईंच्या आज्ञेवरून सर्व गावकऱ्यांनी पुन्हा वीट लावून ते भुयार बंद केलं. तिथे असलेला निंबवृक्ष भक्तांनी भक्तिभावाने जपला. जवळच पुढे दगडीवाडा बांधला गेला. ते भाग्य मिळालं बाबांचे परमभक्त श्री दीक्षित यांना. पायांनी अपंग असलेले साई भक्त दीक्षित आपल्या लंगड्यापणाला कधीच व्यंग मानत नव्हते. ते बाबांना म्हणायचे, बाबा माझा खरा लंगडेपणा मनाचा आहे, तो घालवा हो. त्यांना 2 नोव्हेंबर 1909 मध्ये सर्वप्रथम बाबांचं दर्शन झालं. साईनाथांच्या परमकृपेने त्यांच्या हातून
1911च्या रामनवमीच्या पुण्य दिवशी बाबांनी या वाड्याचा गृहप्रवेश विधी संपन्न करून घेतला. लवकरच श्रीमंत बुटींचा वाडा बांधला गेला. जिथे एकही वास्तू नव्हती तिथे 3 भव्य वाडे उभे राहिले. याच बुटींच्या वाड्यात साईनाथांनी आपला देह ठेवला आणि वाड्यांचं रूपांतर तीर्थक्षेत्रात झालं. श्रोते हो, सद्गुरू साईनाथ लग्नाच्या वराडाबरोबर शिर्डी गावी कसे अवतरले हा वृत्तांत ग्रंथकार पुढील अध्यायात निवेदन करणार आहे. या कथेचे कथन होईल पुढील अध्यायी श्रवण. आता हेमाड साईशी शरण घालीत लोटांगण अनन्या. श्रोते हो, तुम्ही भाग्यवंत आहात. साईनाथांच्या ग्रंथांचं निरूपण ऐकण्याच्या हा दैवी योग याचे तुम्ही साक्षीदार आहात. तुमच्या कुटुंबाचं रक्षण सद्गुरू साईनाथ सतत करणार आहेत याची खात्री तुम्ही बाळगा. बाबांचे आशीर्वाद, बाबांचं कृपाछत्र तुमच्यावर सतत मिळो ही शुभकामना व्यक्त करतो. भेटूया पुढील अध्यायात. तोपर्यंत ओम श्री साईराम.